विधिमंडळाच्या संयुक्त समित्या जाहीर झाल्यात। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी समित्यांची घोषणा केली आहे। 29 समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांची यादी जाहीर केली। अंदाज समितीच्या अध्यक्षपदी अर्जुन खोतकर तर लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी विजय वडेट्टीवारांची निवड केली आहे। उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी पुन्हा धक्का दिलाय। मुंबई, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, लातूर, पुणे जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश झालाय। कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत 65 इमारतींमधील एकही नागरिकांना बेघर होऊ देणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। त्याचबरोबर या प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं स्पष्ट केलंय। मनसेच्या पोस्टरवर पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावलाय। शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर आतापर्यंत मनसेनं बाळासाहेबांचा फोटो वापरला नव्हता, परंतु आता मनसेचा गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्तानं शिवाजी पार्कात लागलेल्या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकारांचे फोटो लावले। तुलताबादमधली औरंगजेबाची कबर काढून टाका अशी मागणी शिवसेनेचे नेते राहुल शेवाळेंनी केली आहे। कबर पुरातत्व खात्याच्या यादीतून काढण्याची मागणी त्यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांच्याकडे केली आहे। उद्धव ठाकरे आधुनिक जगातल्या औरंगजेब आहेत अशी टीका शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी केली। तर ठाकरेंनी सत्तेसाठी आपल्या सख्या भावांना दूर केलं असा गंभीर आरोपही म्हस्केंनी केलाय। दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी पोलीस आयुक्त लक्ष्मी गौतमी यांची भेट घेतली। यावेळी दिशा प्रकरणी दाखल केलेल्या तक्रारीवर लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सतीश सालियन यांनी केली आहे। दिशाचा शवविच्छेदन अहवाल ग्राह्य न धरता साक्षीदारांचे जबाब घ्यावेत अशी मागणी वकील निलेश ओझा यांनी केली आहे। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा आज भाष्य केलं। ज्या प्रकरणाशी माझा काडी मात्र संबंध नाही आणि जे प्रकरण माहिती नाहीये त्यावर काय बोलू असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। दिशा सालियन प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी राणेंना सवाल विचारला। दिशा सालियन प्रकरणातले पुरावे राणे पिता पुत्रांनी आपल्याकडे द्यावेत, आपण ते पुरावे तपास यंत्रणांकडे देऊ असं आवाहन दमनिया यांनी केलेलं आहे। तर आदित्य ठाकरे प्रकरणामध्ये दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, नसल्यास त्यांच्यावर चिखलफेक करणाऱ्या राणे पिता पुत्रांवर कारवाई व्हायला हवी असंही दमानी यांनी म्हटलंय। कल्याण शीळ रोडवर मुस्लिम रिक्षा चालकाला मारहाण करण्यात आली। रिक्षावर पठाण का लिहिलं या कारणावरून रिक्षा चालक चंदन खान याला मारहाण करत रिक्षेची तोडफोड केली। इथं का राहतात, पाकिस्तानला जा असं म्हणत त्याला मारलं। मारहाण करणाऱ्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास सुरू आहे। कांदिवलीतल्या एका 4 वर्षीय मुलाचं अपहरण करून हत्या केलेल्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या। रस्त्याच्या कडेला आईच्या कुशीत झोपलेल्या 4 वर्षाच्या चिमुकल्यांचं अपहरण करून तिची हत्या करण्यात आली होती। जवळपास 200 सीसीटीव्ही तपासून आरोपी अक्षय गरुड याला सुरतमधून अटक केली। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला जगभरातून आर्थिक मदत मिळते। 2 दिवसात त्याच्या खात्यात तब्बल 4 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे। कुणालचा कायदेशीर लढा बळकट करण्यासाठी जगभरातील चाहत्यांकडून आर्थिक मदतीचा ओघ सुरू आहे। भिवंडीमध्ये एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे। या आरोपीकडून 24 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। या आरोपीवर घरफोडी, चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। नवी मुंबईच्या खारघरमध्ये अधिक नफ्याचा आमिष दाखवून तरुणाला कोट्यवधींचा गंडा घालण्यात आला। खारघर येथील रहिवासी मनोज भास्करन या व्यक्तीची तब्बल 1,95,00,000 रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे। शेअर्स ट्रेडिंगमध्ये जास्त फायदा असल्याचं सांगत सायबर चोरट्यांनी विविध बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितलं। गुंतवलेल्या रकमेवर मोठा नफा मिळाला असल्याचं बोगस वेबसाईटवर दाखवून ही फसवणूक केली आहे। मुंबईत तृतीयपंथीयांमध्येही बांगलादेशींची घुसखोरी पाहायला मिळते। गोवंडी चेंबूरमध्ये 17 बांगलादेशींना अटक करण्यात आली। यामध्ये 8 तृतीयपंथी बांगलादेशींचा समावेश आहे। शिवाजीनगर RCF पोलिसांनी ही कारवाई केली।
निवृत्त नौदल अधिकाऱ्याचा जीव घेणाऱ्या टेम्पो चालकाला बेड्या ठोकण्यात आल्या। भरधाव टेम्पो चालकानं सायकलिंग करत असलेल्या निवृत्त शिवप्रसाद गौंड यांना धडक दिली होती, त्यात त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी फरार टेम्पो चालकाचा शोध घेत भिवंडीतनं त्याला अटक केली आणि टेम्पो जप्त केला। उल्हासनगरात 18 बोगस डॉक्टरांवर महापालिकेनं कारवाई केली। या डॉक्टरांचे दवाखाने सील करण्यात आले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। उल्हासनगर शहरात 26 बोगस डॉक्टर्स असल्याची सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेला मिळाली होती। त्यानुसार महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहिनी धर्मा यांनी शहरातल्या डॉक्टरांच्या दवाखान्याची झाडाझडती घेतली। यात 18 डॉक्टर दवाखाने चालवत असल्याचं आढळलंय। पोलीस याबाबत योग्य सहकार्य करत नसल्याचा आरोप उल्हासनगर महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहिनी धर्मा यांना केलाय। तळोजा गावातील देवीचा पाडा भागात राहणाऱ्या 2.5 वर्षीय मुलीचं दिवसा ढवळ्या अपहरण झालं। मुलगी घराबाहेर खेळत असताना ती अचानक गायब झाली। अज्ञात व्यक्तीनं भरदुपारी तिला पळवलंय। सध्या पोलीस तिचा शोध घेत आहेत। महाराष्ट्रानं आयाराम गयाराम संस्कृतीमध्ये इतर सर्व राज्यांना मागे टाकलं अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टानं मंगळवारी केली। तेलंगणातील बीआरएसच्या काही आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। त्यावेळी सुप्रीम कोर्टानं हे निरीक्षण नोंदवलंय। डॉक्टर पायल तडवीच्या आईनं हायकोर्टात धाव घेतली आहे। पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याप्रकरणी पायलची आई अभेदा तडवी यांनी हायकोर्टात धाव घेतली। घरत यांची पुनर्नियुक्ती करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। या प्रकरणात 2 एप्रिलला सुनावणी होणार आहे। मुंबई विमानतळावर गांजा प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली। या कारवाईत 8 कोटी 12 लाखांचा गांजा जप्त केला, तर या प्रकरणी 3 जणांना अटक केली आहे। मुंबईतल्या आझाद मैदानावर निषेधस्थळ निश्चित करण्याच्या अधिसूचनेची 2 एप्रिलपर्यंत अंमलबजावणी करा असे आदेश हायकोर्टाने दिले। 28 वर्ष जुन्या जनहित याचिकेवर निर्णय देताना कोर्टाने हे आदेश दिलेत। आझाद मैदानातील काही भाग आधीच अधिसूचित करण्यात आला होता, परंतु त्याबाबतची अंतिम अधिसूचना काढण्यात आली नव्हती। क्लीनअप मार्शल योजना बंद करण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनानं घेतला। या प्रस्तावाला आता आयुक्त भूषण गगराणी यांनी दुजोरा दिलाय। नागरिकांसह पालिकेच्या अनेक विभागीय अधिकाऱ्यांनीच मार्शलमुळे उपद्रव होत असल्याच्या तक्रारी केल्यात, त्यामुळे ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारांनी सर्वाधिक 182 कोटी रुपयांचा दंड थकवला। सुसाट वेगानं दुचाकी चालवणं, हेल्मेटचा वापर न करणं यासारख्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना वाहतूक पोलिसांनी दंड ठोठावलाय। मात्र या दुचाकीस्वारांनी दंड भरला नाही, त्यामुळे पोलिसांनी चुकार दुचाकीस्वारांना नोटीस पाठवत वसुली सुरू केली आहे। विमानतळ परिसरामध्ये नियमांचं उल्लंघन करून उभारलेल्या बहुमजली इमारतींकडे प्रशासनानं कारवाई केली। त्यातील काही इमारतींनी अनधिकृत मजले पाडलेत, तर इतर भाग जमीनदोस्त करणं बाकी असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे। या संदर्भातल्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली। कारवाई संदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने सरकारला दिले। मुंबईतील कुलाबा कॉजवे परिसरात 173हून अधिक विनापरवाना फेरीवाले स्टॉल असल्याची माहिती समोर आली। फेरीवाल्यांची समस्या सोडवणार की आदेश देऊ अशी उपरोक्त विचारणा हायकोर्टानं टुरिझम हॉकर्स स्टॉल युनियनला दिली आहे। बेकायदा बॅनर्स नेमके कुणाकडनं लावले जात आहेत याबाबत काहीच ठोस माहिती नाहीये, त्यामुळे बेकायदा फलकबाजी करणाऱ्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात अडचणी येतात अशी कबुली राज्य सरकारनं हायकोर्टात दिली। तर फलकबाजीला आळा घालण्यासाठी सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय। बदलापूरमध्ये कचरा प्रकल्पावरील मशिनरींना अज्ञातांनी आग लावली। या ठिकाणी कचरा प्रकल्पासाठी डोंगर फोडण्याचं काम सुरू आहे, मात्र या ठिकाणच्या ब्लास्टिंगचा त्रास होत असल्याचा स्थानिकांनी आरोप केला, तर संबंधित आरोपींवर कारवाईची मागणी केली जाते। मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडीजवळ विचित्र अपघात झाला। टेम्पो चालकानं अचानक ब्रेक मारल्याने एक एसटी बस, कंटेनर आणि टेम्पोची धडक झाली। अपघातात 3 वाहनांचं मोठं नुकसान झालं।
जुन्या पुणे मुंबई महामार्गावर वडगाव मावळजवळ मातोश्री हॉस्पिटल चौकात 3 वाहनांचा विचित्र अपघात झाला। पीएमपीएल बस, कार आणि डंपरमध्ये अपघात झालाय। या अपघातात 1 जण गंभीर जखमी झालाय। दादरच्या प्रसिद्ध शिवाजी नाट्य मंदिराचं नामांतर करण्यात आलं। नाट्य मंदिराच्या नावामुळे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला जात होता। या विरोधात सामाजिक कार्यकर्ते रवींद्र जाधव कोतापकर यांनी धर्मादाय आयुक्तांकडे धाव घेतली होती। त्यांच्या पाठपुराव्याला यश आलं असून शिवाजी नाट्य मंदिराचं श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर असं नामांतर केलंय। उल्हासनगर महापालिकेत आर्थिक वर्षाअखेर तब्बल 825 कोटींची मालमत्ता कर थकबाकी आहे। कर वसुलीसाठी महापालिकेनं लागू केलेली अभय योजना सुद्धा निष्प्रभ ठरली आहे। आता प्रभावी कर वसुली करायची असेल तर आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी थकबाकीदारांवर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होते। बदलापूरमधील उल्हास नदी जलपर्णींच्या विळख्यात सापडली आहे। पाण्यावर मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। मात्र याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचं दुर्लक्ष होतंय असा आरोप नागरिकांनी केलाय। मुंबईत सुरू असलेली रस्त्यांची कामं पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं कंत्राटदारांना 31 मे पर्यंत मुदत दिली। पुढील 70 दिवसात ही कामं पूर्ण करा, त्यासाठी नियोजन करा असे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी रस्ते विभागाला दिलेत। त्यामुळे पावसाळ्यापूर्वी रस्ते वाहतूक योग्य होणार आहेत का याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। महावितरणच्या कल्याण आणि भांडूप परिमंडळात वीज बिल थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली। मार्च महिन्यात आतापर्यंत या दोन्ही परिमंडळातील 10,177 थकबाकीदार लघुदाब ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला। मार्च अखेरला अवघे काही तास उरलेले असताना कारवाई टाळण्यासाठी थकीत वीज बिलं तत्काळ भरावीत असं आवाहन महावितरणनं केलं आहे। पश्चिम रेल्वेनं अचानक वातानुकूलित लोकल रद्द केल्यामुळे प्रवासी बेहाल झाले। वातानुकूलित लोकलचं तिकीट असताना देखील प्रवाशांवर सामान्य लोकलमधनं प्रवास करण्याची नामुष्की ओढवली। यामुळे प्रवासी प्रचंड संतप्त झाले। पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलमधनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली असून प्रवासी जादा लोकल चालवण्याची मागणी केली आहे। राज्याच्या विविध रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे अशी धक्कादायक माहिती कॅगच्या लेखापरीक्षण अहवालातनं समोर आली आहे। स्त्रीरोग विभागात तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या अपुरी असल्यामुळे महिलांना आजाराचं निदान करताना तसंच आजारावर उपचार घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। आरोग्य सेवा मुंबईचे संचालक यांनी दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक विभागाच्या अधिकार क्षेत्रात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता होती। मार्च 2023 पर्यंत तज्ज्ञ डॉक्टरांच्या विविध संवर्गात मोठ्या संख्येने रिक्त पदं होती। संपूर्ण राज्याचा कारभार हाकला जात असलेल्या मंत्रालयामध्ये पाणी आहे। कालपासून मंत्रालयामध्ये पाण्याचा तुटवडा आहे। पुरेशा पाण्याअभावी मंत्रालयातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे हाल सुरू आहेत। उल्हासनगरात पाण्यासाठी आमरण उपोषण करण्यात आलं। मराठा सेक्शन विभागामध्ये नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। त्यामुळे जोपर्यंत पाण्याची समस्या सुटत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणात 37% पाणीसाठा शिल्लक आहे। सध्याच्या उष्णतेमुळे पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढलाय। त्यामुळे पाणी पातळी कमी होत चालली आहे। राखीव पाणीसाठ्यासाठी राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे। यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीच्या परीक्षा देखील वर्णनात्मक स्वरूपात घेण्यात येणार आहेत। आता या निर्णयाचा फेरविचार केला जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। एमपीएससीच्या परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय 2022 मध्ये घेण्यात आला। सुरुवातीला 2023 मध्ये हा बदल होणार होता, मात्र विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर त्याची अंमलबजावणी 2025 पासून करण्याची घोषणा सरकारनं केली आहे। एसटी महामंडळाच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्यानं अपारंपरिक इंधनावर परावर्तित करण्यात येणार आहे। एसटीच्या बसेस इलेक्ट्रिक आणि एलएनजी इंधनावर सुरू करण्याचं नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मुख्यमंत्री म्हणाले, एसटी महामंडळाकरता 5150 इलेक्ट्रिक बसेसची खरेदी करण्यात येणार आहे। यापैकी 450 बसेस खरेदी केल्या आहेत, तर एसटीच्या सध्याच्या बसेस एलएनजी मध्ये परावर्तित करण्यात येणार आहेत। ईडीचे माजी संचालक संजय कुमार मिश्रा यांची पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे पूर्णवेळ सदस्य म्हणून निवड करण्यात आली।
संजय मिश्रा यांनी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत ईडीचे प्रमुख म्हणून काम पाहिले. मिश्रा यांच्या नियुक्तीला पंतप्रधान मोदींनी मंजुरी दिल्यानंतर ते आता पूर्णवेळ सदस्य म्हणून काम करतील. भिवंडीतील केल्हे गावातील जिल्हा परिषद शाळेला जाण्यासाठी रस्ताच नाही. विद्यार्थ्यांना शेताच्या बांधावरून प्रवास करावा लागतो. याबाबतची बातमी झी 24 तासनं दाखवताच खासदार सुरेश म्हात्रे यांनी दखल घेतली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याची पाहणी करून पावसाळ्यापर्यंत शाळेला रस्ता करून देण्याच्या सूचना केल्या. ठाणे मध्यवर्ती कारागृहात सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं ठाणे मुक्ती दिन साजरा करण्यात आला. 27 मार्च 1737 साली ठाणे पोर्तुगीजांच्या ताब्यातनं मुक्त झालं. याची आठवण म्हणून मुक्ती दिन साजरा केला जातो. या कारागृहात वास्तू संग्रहालय तयार केलं जाणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये पोलिसांनी रूट मार्च काढला आहे. गुढीपाडवा आणि रमजान ईद शांततेत साजरे करण्याचं आवाहन करण्यासाठी रूट मार्चचं आयोजन केलं. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सोशल मीडियावर पोस्ट फॉरवर्ड करू नयेत असं आवाहन केलं.